जीवनात कर्तृत्व मोठं असलं पाहिजे. भरमूअण्णा पाटील. कारवे येथे संजय नाईक यांचा वाढदिवस उत्साहात. माणसाची जात धर्म यापेक्षा त्याची लोकांशी वागण्याची पद्धत व सामाजिक बांधिलकीबरोबर कर्तृत्व मोठं असलं पाहिजे आणि संजयने गरिबीत जन्माला येऊन आपलं कर्तृत्व मोठं करून दाखवलं, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी व्यक्त केले. ते कारवे येथे आयोजित संजय नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त बोलत होते. यावेळी नाईक यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. प्रास्ताविक संदीप पाटील यांनी केलं. प्राध्यापक सुनील शिंत्रे म्हणाले, गरिबीवर मात करून संजयने आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. त्याने जमवलेला गोतावळा हाच त्याच्या समाजातील विश्वास असल्याचं सांगितलं. एका गरीब घराण्याचं मुलगा आणि त्याचा वाढदिवस जातीनं नाईक समाज, पण तरी सुद्धा त्याच्या मित्राने आणि त्याच्या हितचिंतकांनी त्यांचा वाढदिवस साजरा करायचा निर्णय घेतला. याचा खूप मोठा अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणा आहे. आणि म्हणून आज ते सत्कार मूर्ती संजय नाईक त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्या आईवडील, त्याचबरोबर उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे सर, गोपाळराव पाटील आणि इतर सर्व आता सगळ्यांची नावं घेतली. तालुका संघाचे व्हाईस चेअरमन वगैरे वगैरे सगळे त्याच्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी, पत्रकार बंधू आणि भगिनी, मी पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि तसंच उमाजी नायकांच्या सुद्धा स्मृतीला अभिवादन करतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माणसानं कुठल्या जातीत जन्मात यावं त्याचं काही बंधन तुमच्या आमच्या हातात नाही आहे, पण कर्तृत्व मात्र निश्चितपणानं त्याच्या हातात आहे. आता उमाजी नायकांचा फोटो का आपण इथे पुजवला? छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आपण का इथे पुजवला? आदराने आम्ही का त्यांना आदरांजली वाहतो, नमस्कार करतो? तर त्याच्या माणसाने त्याच्या समाजामध्ये कर्तृत्व केलेलं आहे आणि समाजाला दिशा दिलेली आहे. तसं जर संजय नायकाच्या संबंधाने सांगायचं झालं तर मी एक सांगेन, हा जातीने मी बेरळ म्हणून का नाईक म्हणून नाईक समाजामध्ये जन्माला आला आणि त्याची परिस्थिती पाहिली तर इतकी हालाकीची होती. एकदाचा असा प्रसंग आला, तो आजारी झाला. तो आजारी असताना गडीगडीच्या आमच्या शिंत्रे साहेबांच्या शिंत्रे सरांच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये सांगितलं गेलं की हा माणूस फारसा दिवस नाही, पण त्याला सांगितलं, त्याला सल्ला दिला, कोल्हापूरला या हॉस्पिटलमध्ये घेऊन टाक. त्या कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं. मी सुद्धा त्याला 2 वेळा बघायला गेलो. एकदा गडीगडीला बघायला गेलो आणि कोल्हापूरला सुद्धा बघायला गेलो. का कुणास मला सुद्धा वाटलं होतं हा माणूस जगावा, पण तिथे गेल्यानंतर त्या डॉक्टरांना मी खाजगीमध्ये विचारलं तर त्यांनी सुद्धा अनिश्चितता म्हणजे काय सांगता येणार. तो आज या समाजामध्ये 60% जगतो आहे. त्याच्या नशिबामध्ये हे चांगले दिवस पाहायचे होते आणि म्हणून परमेश्वरानं त्याला आज या समाजामध्ये 60% वागायला लावलेला आहे आणि या सगळ्यांच्या वतीने त्याच्या मित्रमंडळीच्या वतीने त्याचा सन्मान आपण करतो, सन्मान करतो. आणि म्हणून माणूस त्या जाती जन्माला आला याच्यात वागतो कसा हे फार मोठं महत्त्वाचं आहे, फार मोठं महत्त्वाचं आहे. मला सुद्धा ज्यावेळेला आले तुम्ही अध्यक्ष व्हायला पाहिजे म्हणून सांगितलं, विचारले मला कशाला अध्यक्ष मी बोलायला येतो, सांगायला येतो, दुसरा सुद्धा सरपंच अध्यक्ष करा, त्या विष्णू नायकाचं नाव सांगितलं होतं, विष्णू नायकाला अध्यक्ष. पण नंतर त्याने हट्ट धरला, तुम्ही झालं पाहिजे. बरं बाबा, माझ्या येण्याने समाधान
कौतुक करावं लागेल, कौतुक करावं लागेल. आणि इतक्या लोकांनी जो म्हणजे दंडाच केला शुभेच्छा द्यायच्या. म्हणून मी सांगितलं आता ते बोलायचं आहे, थांबवा. म्हणून या संजय नाईकाला आणि त्याच्या कुटुंबियाला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि संजय नाईक काय करतो आपल्याला माहिती नाही, पण समाजामध्ये मान आणि सन्मान त्याने मिळवावा आणि गोरगरिबांचं काम करावं अशी मी त्याला सुरुवात करेन. आणि त्याला परमेश्वरांना उदंड आयुष्य द्यावं अशी परमेश्वर प्रार्थना करतो. आणि मला या कार्यक्रमाचा अध्यक्ष केल्याबद्दल त्याच्या कुटुंबाला मनापासून धन्यवाद देतो. जय राम. अरे वा. तर अशी प्रामाणिक माणसं राजकारणात येणं गरजेचं असल्याचं मत मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगली यांनी व्यक्त केले. राजकारण झालं या वाढदिवसात हे बोलायचं आहे. आणि अण्णाने मला साथ दिली, या कार्यक्रमाला सुनील सिद्धे सरांनी दिली, गोपाळराव पाटील साहेबांनी दिली आणि असे माझे पांडू बेंडके, तानाजी गडकरी, प्रत्येक ग्रामस्थ या सगळ्या लोकांनी, आपल्या समाजाच्या लोकांनी मला साथ दिली. मी राजकारणात मी घ्यायला नाही. मी सर्वांच्या शुभेच्छा मानतो आणि धन्यवाद. यावेळी गोपाळराव पाटील, दीपक पाटील, ज्योती पाटील, पुष्पा नाईक, पांडुरंग नाईक, तानाजी गडकरी, गोविंददादा पाटील, वसंत चव्हाण, युवराज नाईक, भुजंग नाईक, संभाजी कातकर, रवी नाईक, रत्नाकर भोगन, पांडुरंग बेनके, विष्णू गावडे, अमित वरपे, शिवाजी तुपारे, जानबा चौगले आदी उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.